घोषणा। सारंग सर, चावरे सर, आपण पाहिलं आज नरेंद्र मोदी होते राज्यात, राहुल गांधी होते, मल्लिकार्जुन खरगे होते। 6 दिवस बाकी राहिलेत मतदानाला आणि आपण म्हणजे आरोप प्रत्यारोप असतील किंवा वार पलटवार असतील त्याची धारही अधिक तीव्र होऊ लागली आहे। सारंग सर, निवडणुकीचा प्रचार आपण बघितला तर आता अंतिम टप्प्यात आले असं आपण म्हणूया। खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आपण पाहिले तर वार पलटवार तीव्र झालेत। महाराष्ट्राची ही यंदाची विधानसभा निवडणूक आत्ता कुठल्या वळणावर येऊन ठेपली आहे, काय वाटते तुम्हाला? आत्ताचं चित्र बघितलं तर मला असं वाटतं की यावेळेला लोकसभेपेक्षा वेगळं असं आहे की कोणताही एक मुद्दा किंवा एक विषय असा केंद्रस्थानी आलेला अजून दिसत नाहीये। आपण लोकसभेच्या वेळेचा जर प्रचार आठवला तर त्यावेळेला लक्षात येईल की त्यावेळेला घटनेचा मुद्दा हा असा ऐरणीवरती आला होता आणि सत्तेवरती आले तर भारतीय जनता पक्ष घटनेमध्ये बदल करेल अशा प्रकारचं एक प्रचाराचं सूत्र विरोधकांनी ठेवलं होतं आणि ते मतदारांमध्ये चांगल्यापैकी रुजलेलं आपल्याला त्यावेळेला दिसलं होतं। यावेळेला विधानसभेला काय झालं की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी आणलेत, पण कोणताही एक मुद्दा असा महत्त्वाचा झाला असं दिसत नाहीये। फक्त गेला एक आठवडाभर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी असतील किंवा योगी आदित्यनाथ असतील किंवा त्यांच्यानंतर महाराष्ट्राचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्या नेत्यांनी आणि इतरही अनेक नेत्यांनी मला असं वाटतं की हिंदुत्वाचा मुद्दा हा बऱ्यापैकी पुढे आणलाय आणि आपण त्याच्यामधलं योगींचं जे विधान आहे ते आपल्याला माहितीच आहे की बटेंगे तो कटेंगे असं ते महाराष्ट्रामध्ये म्हणाले होते। त्यानंतर एक है तो सेफ है असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आणि नंतर महाराष्ट्रातले सगळे भाजपचे नेते मोदींचं हे विधान पुन्हा वेगवेगळ्या सभांमध्ये उच्चारतात। आता हा हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो भारतीय जनता पक्ष पुढे नेते, त्या मुद्द्याला मतदार नेमका कसा प्रतिसाद देतील हे आता मतपेटीत कळेल आणि त्याच्यावरती लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल याच्यामध्ये काही फरक पडतोय का या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे तेही आता आपल्याला कळेल। बरोबर आहे चावरे